हॅलो मित्रमंडळी, तर आज मला जायचं होतं ऐट्यात. तर सगळ्या आधी माझ्याकडून सगळ्याला रामराम मी करतो. तर तेवढ्यामध्ये पांडाकवड्याला पोचताय म्हणते तेवढ्यात दिसलं होतं आपल्याला एअरपोर्ट चाय कॅन्टीन आपल्या शुभम भाऊचं. आणि इकडे होते माझे मित्र मस्त ऑटोमध्ये बसून ते येण्याला जायचं होतं कॅटरेसवर. तर मी आणि माझे मित्र आलते होते पांडाकवड्याला आपल्या रोशन भाऊच्या ऑटोमध्ये. आणि आम्ही पांडाकवड्याला पोचल्यावर आम्हाला जायचं होतं आपल्या ऑटो बस स्टँडवर. तर तेवढ्यात रोशन भाऊनं ऑटो थांबवलं होतं बस स्टँडवर. आणि तिथं मला आणि माझ्या मित्राला द्यायचं होतं तिकीट. तर त्यानं माझे तिकीट दिले. तर आम्ही निघले होते इकडे यासाठी. तर त्यानं जायचं होतं माझ्या मित्राला कॅटरेसवर. होते त्यानं गेले तिकडे आणि मी निघलो इकडे आयट्यात जासाठी. आणि मी निघलो पैदल इकडे आयट्यात जासाठी. तर तेवढ्यात दिसलं होतं आपल्याला मयूर भाऊ दिनेश आणि आपला ओमप्रकाशचा मित्र. ते त्याच्या गाडीवर बसून आम्ही निघले होते आयट्यात जासाठी. फायनली मी आणि माझे मित्र पोचले होते आयट्यात. आणि आयट्यामधून आम्हाला जायचं होतं आपल्या ट्रेडमध्ये. तर मी पोचलो होतो आपल्या ट्रेडमध्ये. तर तेवढ्यामध्ये अनुराग होता आपली डेली डायरी कंप्लीट करत. तर करू दे बा म्हणलो आता ते. आणि इकडे अनुराग तर मस्त मज्जामध्ये होतं, कानामध्ये हेडफोन घेऊन टाकून. तेवढ्यात रोशन भाऊ दिसला होता. तर त्याचा पण एक ब्लॉग काढलो. आणि इकडे आम्हाला लागली होती भूक. तर आम्ही निघले होते जेवण करायला. इथं आल्यावर आम्ही लागली जेवण करायला. आणि तेवढ्यातच आमचं जेवण झालं. तर इकडे निघले होते मग आम्ही आपला डब्बा धुण्यासाठी. तर तेवढ्यामध्ये दिसला होता इथं गण्या मस्त झाडाच्या खाली मोबाईल पाहत होता. आणि तेवढ्यात डब्बा ठेवणं झाल्यावर आम्ही आलते होते IT लॅबमध्ये. नाही इकडे आपला हुसेन भाऊ मस्त भाषण द्यायला लागला होता. तर काय म्हणते मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओला. आजचा आपला एवढाच ब्लॉग. फॉलो सबस्क्राईब करा. आजचा आपला लहानचा ब्लॉग.